नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ग्राममहसूल अधिकारी ओमकार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण फळबागेची ई-पीक पाहणी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण ई-पीक पाहणी ॲप ओपन करायचे। आता इथे खातेदार कसा ॲड करायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहोत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर आपण आता इथे आपण खातेदाराचं नाव निवडायचं आहे। इथे आपण खातेदार निवडल्यानंतर आता इथे आपला खातेदार दिसतो ते निवडायचं आहे। त्यानंतर आपण पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशी विंडो ओपन होईल, त्यामध्ये आता पिकाची माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये आपण पाहू शकता इथे आपल्याला खाते नंबर दिसतोय, तो खाते नंबर आपल्याला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर भूमापन किंवा गट क्रमांक जो आहे आपला तो निवडून घ्यायचा आहे, म्हणजेच सर्वे नंबर। त्याच्यानंतर आपल्याला खाली जो ऑप्शन दिसतोय ते हंगाम, आपला हंगाम निवडून घ्यायचा आहे। आपण सर्वे नंबर निवडल्यानंतर आपलं एकूण जे क्षेत्र आहे ते इथे डिस्प्ले होईल। त्यानंतर आपण हंगाम निवडायचा आहे। या ठिकाणी आपण फळबाग असल्यामुळे आपण संपूर्ण वर्ष हे ऑप्शन निवडणार आहोत। त्यानंतर इथे आपल्याला पिकाचा वर्ग दिसतो आहे, तर आपण आपल्याला इथे पिकाचा वर्ग निवडायचा आहे। तत्पूर्वी पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपल्याला दिसत आहे 2 हेक्टर 4 गुंठे। पिकाचा वर्ग निवडून आपल्याला इथे पीक नाही निवडायचं, आपल्याला इथे फळबाग निवडायचं आहे। भाताची पीक पाणी करते वेळेस आपण पीक निवडलं होतं, या ठिकाणी आपल्याला फळबाग हे ऑप्शन निवडायचं आहे। त्याच्यानंतर निर्भळ पीक किंवा एक पीक जे कंसामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर इथे आपण फळबाग निवडणार आहोत। फळबाग निवडल्यानंतर इथे आपल्याला पिकाची किंवा झाडाची नावे ते निवडायचं आहे। आता या ठिकाणी आपण आंबा निवडणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत। आता आंबा निवडल्यानंतर 2 हेक्टरपैकी किती गुंठ्यामध्ये आपल्या आंब्याचं क्षेत्र आहे तर ते आपल्याला इथे निवडायचं आहे। सपोज इथे यांचे 30 आंबे आहेत, तर आपण इथे क्षेत्र 30 गुंठे निवडणार आहोत। प्रति गुंठा 1 याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केलं जातं। तर इथे आपण 30 गुंठे निवडले आहे। त्याच्यानंतर इथे आंब्याची संख्या लिहायची आहे आपल्याला 30। त्याच्यानंतर सिंचनाचे साधने हे ऑप्शन आहे। या ठिकाणी बरेचसे ऑप्शन दिसतात आपल्याला, विहीर, खाजगी कालवा, सरकारी कालवा, बांधारा कालवा, उपसा सिंचन, नदी, नाला, तर आपले जे काही असेल तर ते आपल्याला इथे निवडायचं आहे। या ठिकाणी मी अजल सिंचन किंवा कोरडवाहू निवडतोय, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला लागवडीचा दिनांक हे ऑप्शन दिसतंय, तर तिथे जाऊन आपल्याला आपण आंबे कधी लावलेले आहेत त्याची डेट निवडायची आहे। सपोज आपण आंबे 2020 मध्ये लावलेले आहेत, तर इथे आपल्याला 2020 हे ऑप्शन निवडून कुठल्या महिन्यात लावलेले आहेत तर त्या महिन्यामधली डेट आपल्याला इथे निवडायची आहे। तर मी इथे निवडलेली आहे 1/9/2020। तर त्यानंतर आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे ऑप्शन दिसते की पिकाचे छायाचित्र घ्या, तर आपण इथे 2 आपल्याला फोटो घ्यायचे आहेत पिकाचे। तर अशा प्रकारे आपल्याला हे फोटो शेतात जाऊन घ्यायचे आहेत। हे आपण पहिला फोटो क्लिक केलेला आहे। त्यानंतर आपण तशाच प्रकारे आपल्याला दुसरा फोटो क्लिक करून घ्यायचा आहे। दोन्ही फोटो इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत। तर शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, दोन्ही फोटो आपल्याला एकदम आपल्या शेतात जाऊन घ्यायचं आहे। त्यानंतर ही विंडो ओपन होईल आणि ते आपल्याला दिसत आहे की दोन्ही पण आपले फोटो अपलोड झालेले आहेत। त्यानंतर आपण पुढे जावर क्लिक करायचं आहे। आता इथे आपला मेसेज येतो की पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे। अशा प्रकारे आपण आपल्या फळबागेची ई-पीक पाहणी करू शकतो। त्यानंतर आपण इथे पिकाची माहिती पाहावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसते आहे खाते क्रमांक 219 मध्ये गट क्रमांक 19/7 मध्ये आंबा पीक लागलेला आहे। एकूण क्षेत्र 30 गुंठे आणि हंगाम पूर्ण वर्ष, लागवडीचा दिनांक, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसलेल्या आहेत। अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या फळबागेची ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।